पहिला ना हा रोड नव्हता तेव्हा इकडे ना ओटी आल्यावरती आम्हाला जायला लागायचं आणि जेव्हा भरती यायची तेव्हा पूर्ण पाणी इकडे साचायचं तेव्हा मग मंदिर बंद असायचं. आणि हे इकडचं जागृत देवस्थान आहे. भरपूर लोकांना इकडच्या गावातल्या लोकांनाही देवी दिसलेली आहे रात्रीच्या टायमाला. अडचणीच्या टायमाला भरपूर लोकांना देवीचा सपोर्ट भेटलेला आहे. संध्याकाळी मस्त असते इथे. पण आम्ही आलो पायाने तेव्हा हा गेट पण होता. हे बघ 2023 ला हा गेट लागला. ना निशाताई मथाण्यावरून जातो ना ताई. आम्ही गेल्या वेळी आलेलो तिकडूनच पण तो रस्ता एकदमच कमी आहे. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, काल आपण आलेलो होतो आशापुरी देवस्थानवरती आणि काल काळोख झाल्यामुळे मला काही दाखवता आलं नाही तुम्हाला, पण आता मी परत आलो आहे त्या आशापुरी देवस्थानवर. आणि तर आता मी आतमध्ये जातोय, तुम्हाला देवीचं दर्शन देतोय. हे जागृत देवस्थान आहे तर आणि इकडचा असा सुंदर असा निसर्ग तुम्हाला दाखवतो. तर आता मी उभा आहे या पार्किंग लॉटमध्ये आणि समोर आहे आशापुरी देवस्थानचं मंदिर. काल आपण संध्याकाळी आलेलो तेव्हा काळोख झालेला होता म्हणून सगळं मंदिर पण बंद होते संध्याकाळच्या टायमाला 7 नंतर, म्हणून आपण पाठीमागे गेलेलो. पण आता आपण आलेलो मंदिरात देवीचं दर्शन घ्यायला. तर हा पूर्ण एडवनचा समुद्र किनारपट्टी आहे आणि या एका खडकावरती असं आयलँडवरती देवीचं स्थान आहे. तर इथे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याच्याने. तर आपण पुढे जाऊया आणि या गुफ्यामध्ये मंदिर आहे. तर पहिला मी तुम्हाला या इकडचा परिसर पूर्ण दाखवतो. किती सुंदर परिसर आहे आणि हे एका आयलँड टाईपवरती बांधलेलं मंदिर आहे. हा पूर्ण डोंगर आहे आणि या डोंगराच्या गुफामध्ये ती देवीचं मंदिर आहे. आणि हे पाणी इथपर्यंत सुद्धा येते संध्याकाळच्या टायमाला. तर या गुफामध्ये एकदम अशी सुंदर अशी देवीचं देवस्थान आहे. आणि ह्याच्या बॅक साईडला इथे एकविरा देवीचं सुद्धा दर्शन घ्यायला भेटतात. आणि इथे जीवदानी देवी आहे आणि हे पूर्ण असं पूर्ण गुफ्यामध्येच आहे असं. आणि एक्झिटसाठी इथून हा छोटासा असा डोर आहे, तिथून स्क्रोल करून वाकून आपल्याला बाहेर जायचं असते. हा पूर्ण तर या दुसऱ्या डोअरमधून आपल्याला असं बाहेर यायचं असते. तर काल मी तुम्हाला दाखवलेली ती बॅक साईड होती आणि ती प्लेस इव्हनिंगलाच खूप सुंदर दिसते. तर आता आम्ही इथून निघतोय आणि पुढचा बघूया काय प्लॅन होतोय पुढे. जास्त गरमी होते पण आता आलो असतो आम्ही तेव्हा आलेलो तसं खूप आम्ही रांगेत उभं राहिलो. सोनी वगैरे आलेली. इकडे बोल, आता इकडे बघून बोल. छान दर्शन झालं देवीचं मस्त. आशापुरा देवी भेटले ना आता या देवीचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे. नवसाला पावणारी आहे. नक्की विजिट करा. काय मावशी काय आणलं? आम्ही इकडे ना तेव्हा चोखायचे आंबे गोड आहेत हा? किती आहेत? खूप सारे आहेत. कुठला हे पाहिजेत का नाही आंबे? एक घे रे स्वयं. आमच्या मामाच्या गावाचे चुकायचे आंबे गोड गोड एकदम गोड आहे. मावशी पण खायला चोखायचा आंबा प्रतिम गोड. मामा नाही खात आंबे. पप्पा गाईज, आंबा इतका गोड आहे. आणि आता मी चाललो आहे, आम्ही म्हणजे मी चालली आहे
आमच्या वाड्यात आणि गावी आलो आणि वाड्यात खाट टाकून बसलं. इट्स नेक्स्ट लेवल का सुकून. आम्ही आंबे खातोय आणि हा जगा वेगळा माणूस काय खातोय? वडेपाव खातोय. पण काय आहे? काय कॉम्बिनेशन म्हणजे हा ना वडे खाय. पण मी आंबे खाल्लेच नाही, मला आवडतच नाही. आंबे नाही आवडत? हे चोखायचे ना, आय ओनली देवगड ब्रँड इज ब्रँडेड ब्रँड. एकदम हे आहे. कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्ही तुमच्या गावाला जाऊन काय 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 मस्ती करतात उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन. आम्ही आता मस्त खाट टाकली आहे इकडे. हा वडेपाव खातोय मजा घेता मस्त पैकी. आणि हवा गेली, सानिका आली की हवा पाणी आली, हवा गेली. कॅमेरा दर्जा 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 बोलता त्याला. Wait a minute. Who are you? 3 hours later. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे या दांडाखाडी बीचवर आणि इथे आम्ही आता चाललेलो आहे शिरगाव बीचला. हॅलो गाईस. गाईज बोला गाईज. गाईस आणि बैल. बैल बैल. आम्हाला पण गाईज ना बैल. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. तर आता आम्ही आहे दांडाखाडी बीचवर आणि आम्ही चाललेलो आहेत आता शिरगाव बीचला. इथे आम्ही सगळे फोटोज बिटोज सगळे काढतात आहेत. सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत काही जण. आता आम्ही पोहोचलेलो आहे शेगाव फोर्ट वरती आणि माझ्या समोर हा आहे शेगाव फोर्टचा एंट्रन्स. आणि हे बघा किती खूप सुंदर असा आहे. इथे पुढे फुलांचं झाड आहे, सगळी फुलं पडलेली आहेत ते. आणि हा एंट्रन्स आहे शिरगाव फोर्टचा. तर हा किल्ल्याचा एंट्रन्स भाग आहे आणि खूप अजून वेल मेंटेन आहे. हा असा डोर आपल्याला कुठे बघायला भेटत नाही, तो सुद्धा इथे फुल मेंटेन करून ठेवलेला आहे. आणि इथे टायमिंग आहे 9 ते 6च्या मध्येच तुम्हाला व्हिजिट करायला भेटेल, की सध्या काही काम चालू असल्यामुळे. बघून घ्या पटापट, जास्त वेळ नका लावू. घे बाई, या पायऱ्यांवर बसले बघ. आणि हा असा फोर्ट आहे. असा म्हणजे हा फक्त एक चौथरा आहे. बुरुज 2-3 बुरुज आहे तिथे आणि तटबंदी आहे फक्त किल्ल्याची. तुला काय माहिती आहे का या किल्ल्याबद्दल? मला माहिती आहे. अरे बोल ना. मी आहे ना इकडे प्री वेडिंग शूट करायला आलेलो आणि किल्ल्याची माहिती म्हणजे अशी आहे का या किल्ल्यामध्ये प्री वेडिंग शूट खूप चांगलं होतं. तर हा मेन किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि इथे पूर्ण तटबंदी आहे. ते समोर एक बुरुज आहे आणि तटबंदीला जाण्यासाठी इकडे रोड आहे, इथे पायऱ्या आहेत तटबंदीला जायला, तिथे सुद्धा पायऱ्या आहेत, या साईडला सुद्धा पायऱ्या आहेत. तसेच चारी बाजूला तटबंदीला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा असा खूप असा वेल मेंटेन फोर्ट आहे आणि असेच सगळे फोर्ट मेंटेन ठेवले पाहिजेत. पूर्वीचा जो इतिहास आहे तो नवीन पिढीला कळला पाहिजे. याची मुख्य जागा आता मेन बुरुज असावा हा. तर इकडे छोटासा एक रोड आहे, छोट्याशा स्टेप्स आहेत. तर वरती जाण्यासाठी टॉपवर आपण सगळ्यात जो वरचा मेन स्पॉट आहे तिकडे जाऊया. आता मी आहे सगळ्यात उंच भागावर किल्ल्याच्या आणि इथून हा 1, 2, 3 हे सगळा किल्ला आणि बुरुज हे पूर्ण दिसतात आहे तिकडून. आणि समोर आहे तो शिरगावचा किनारपट्टी एरिया आहे. तर आता तिथे सुद्धा आपण जाणार आहेत किनारपट्टी बीचवर. तर माझी मावशी आहे माझ्यासोबत आता आणि ती आपल्याला काहीतरी या किल्ल्याबद्दल सांगणार आहे. हा पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. इंग्रजांच्या काळात या किल्ल्याचं जास्त महत्व होतं, पण आता हा किल्ला दुर्मिळ होत चाललेला आहे, लोकांच्या नजरेत चाललेला आहे. परंतु आपण परत या किल्ल्याला भेट देऊन त्याला उजाळा आणून सर्वांसमोर हा शिरगावचा किल्ला आपण लोकांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. आणि आता सध्या ह्याची डागडुजीचे पण चालू आहे या आणि किल्ल्याची. त्याच्यामुळे आम्हाला इथे प्रवेश देत नव्हते,
पण असं सगळ्या किल्ल्याचे चालू असली पाहिजे ज्याच्याने आपला बरोबर आहे अगोदरचा भावेश इतिहास आहे तुझं. तो सुद्धा आता नवीन बरोबर पिढीला आहे. समजेल. प्राचीन काळातले हे जे गड किल्ले आहेत हे गड किल्ल्यांची डागडुजी होणे अतिशय महत्वाचं आहे. हो. कारण हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आपणच जपली पाहिजे. म्हणून आज आपण या किल्ल्याला भेट देतो, पण इथे कोणत्याही प्रकारची नुकसान होणार नाही ह्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. बरोबर. या किल्ल्यावरती ही सुंदर अशी सजावट करून इतिहासकालीन तोफ ठेवलेली आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि हे वॉच टॉवर असतील. इथून सैनिक जेव्हा कोणी यायचा प्रयत्न करत असतील गडावर तर इथून त्याला बाण मारत असतील. शिरगाव फोर्ट नंतर आता आपण आलेलो आहे शिरगाव बीचवर. तर सुंदर बीच वाटतोय मला अजूनपर्यंत तरी. काही कसला असा वेगळा क्राऊड नाही आहे, एकदम पीसफुल वाटते. आणि स्पेशली म्हणजे व्हाईट सँड आहे इथे. खूप सुंदर वाटतोय बीच. हे कसा राऊंड रे? कसा राऊंड आहे? पर पर्सन 40. किती बसतात एका याच्यात? 7 जण. इथे जेटस्की पण आहेत. अजून भरपूर असं सायकल सुद्धा आहे. ही आंडू आंडू काहीतरी करते. आणि आता टाइम झाला आहे इथून निघण्याचा, कारण का 7:30 वाजल्यात. भरपूर आता काळोख होईल पटकन. तर आता आपण इथून निघूया. आणि जर तुम्ही शिरगावला येणार असतील तर आता आम्ही डिनरला सुद्धा जाणार आहे. तर तिथे तुम्हाला तेच लोकेशन दाखवतो, म्हणजे तुम्हाला कुठे आल्यावर शोधायची गरज नाही. डायरेक्ट गुगलवरती ते लोकेशन टाकून डिनरला तुम्ही जाऊ शकतात. आणि इथे छोट्या छोट्या पार्क बीच पण आहे लहान मुलांना एन्जॉय करायला. सुंदर बीच आहे, एकदम मस्त. तर आता बीचवरती इथे काय काय खायचे वगैरे पदार्थ आहेत ते तुम्हाला स्टॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. आता इथून स्टार्ट करूया. इथे नारळ पाणी आहे, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स आहे. पुढे इथे इथे काहीतरी आजी इथे आंबा वगैरे चायनीज बेल बनवतात आहेत. चायनीज बेल बनवतात आहेत. पुढे आता अजून बरेचसे असे खेळण्यांचे स्टॉल्स आहेत, टॉईजचे आहेत, नारळ पाणीचे आहेत. या गरमीमध्ये नक्की तुम्ही या गरमी आता गरमी संपत आली. नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की या इकडे. आणि मस्त बीच आहे, मला तर खूप आवडलं. व्हाईट सँड बीच वाटतोय हा. व्हाईट सँड बीच आहे. ह्या काकी काय करतात आहेत? चिकन फ्राय. काकी काही चिकन फ्राय करतात आहेत? कॉर्न फ्राय. मका कॉर्न फ्राय. काकी मस्त सुंदर असा मका भाजतात आहेत. आणि एकच शेवटचा उरलाय त्यांच्याकडे. टॉय शॉप आहे. तुला पाहिजे का? हा, टेम्पो देऊ का तुला? घरी जायचं इथूनच डायरेक्ट घरी जा. काय व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू आहे. कलर. तर गाईस आता आम्ही आलेलो आहे देवळ्यामध्ये असलेल्या शेड हॉटेलला. आणि हे शेड्स म्हणून एक हॉटेल आहे जिथे रेस्टॉरंट बार पण आहे. आणि खूप सुंदर हॉटेल आहे, म्हणजे फूड क्वालिटी पण चांगली आहे. मी पहिलासुद्धा आलेलो इथे, तर तुम्हाला दाखवतो याचा ॲम्बियन्स कसा आहे काय. तर हे शेड्स रेस्ट्रो अँड बार आहे. आणि इथे लिव्हिंग एरिया सुद्धा आहे. तर पुढे तिकडे हॉटेल्स आहेत स्टेसाठी. आणि हा खूप मोठा असा लॉन आहे.
बॅडमिंटन खेळायला, त्याच्यानंतर काही गेम्स खेळण्यासाठी, अजून काय स्पोर्ट्ससाठी वगैरे तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. जा बसा. आणि आम्ही इथे आता सगळे बसलेलो आहेत. आणि हा एक मोठा हॉल आहे, ते आम्हाला अरेंज करून दिलेलं आहे. ते केव्या साईडला डिनर आणि लंचसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. स्टेसाठी सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तर तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल तर इथे नक्की भेट द्या. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सोबत सबस्क्राईबसुद्धा करा. असंच भेटूया एका वेगळ्या ब्लॉगमध्ये.